द सक्सेस टॉक शोवर तुम्ही आलात, तुमचे विचार मांडलेत. तर तुम्हाला आजचा आपल्या पॉडकास्टचा अनुभव कसा वाटला? मला खूप बरं वाटलं. म्हणजे मी इंटरव्ह्यू देतो असं वाटलं नाही, गप्पा मारतो याचा फील होता. आणि सक्सेसच्या गोष्टी सांगणारा हा द सक्सेस टॉक शो आहे, तो मला फार इंटरेस्टिंग वाटला. इथे आलेली माणसं सक्सेसफुल झाली आहेत याच्याविषयी जाणून घेण्याच्या ज्या क्युरिओसिटीने तुम्ही प्रश्न विचारले, ते मला ना, जे प्रेक्षकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही विचारले, ते मला फार छान वाटले. कारण एखाद्या अशाच कुठल्या तरी एका मित्राने किंवा अननोन माणसाने आपल्याला प्रश्न विचारावे, त्याला काहीतरी जाणून घ्यायचं आपल्याबद्दल, असा एक फील आला मला. ते मला जास्त छान वाटलं, जास्त लाईव्ह वाटला. त्यामुळे हा इंटरव्ह्यू नव्हता, हे गप्पांचा फड जमलाय असं मला वाटलं. कारण की याचा उद्देशच तो आहे सर, की आपण असं म्हणतो की माझ्या विद्यार्थ्यांना तुमचा सहवास किंवा तुमच्याकडनं काही ज्ञान जरी डिजिटल माध्यमातून मिळत असेल तरी एक्सक्लुझिव्ह मिळणं थोडं डिफिकल्ट आहे. सो याच उद्देशाने हा सर्व केलेला प्रवास. आणि महत्वाचं म्हणजे ना, आता ह्या सक्सेस टॉकच्या सगळ्या प्रेक्षकांना मला एवढं सांगावं वाटतं की ना, जे इथली माणसं इथे येऊन गेलेली, ज्यांचे इंटरव्ह्यूज तुम्ही घेतले, त्यांना भेटावं असं वाटतंय किंवा त्यांच्याशी बोलावं असं वाटतंय. असं जर वाटत असेल तर मला असं वाटतं की प्रत्येकाला काही आपले कॉन्टॅक्ट नंबर देणे शक्य नाही. तर मला असं वाटतं की ह्या सक्सेस टॉकच्या सगळ्या प्रेक्षकांनी जर मला भेटावं असं वाटत असेल, आलात तर आयुष्यातले अजून काही प्लॅन आपल्याला एकत्रित येऊन करायचे झाले तर ते प्लॅन सुद्धा आपल्याला करता येते. त्यांचे काही प्लॅन्स असतील तर तेही मला जाणून घेता येईल. माझ्या आयुष्यात आलेला मला काही अनुभव म्हणून मी सांगतो की आम्हा कलाकारांकडे बघण्याचा ना एक वेगळा दृष्टिकोन आहे प्रेक्षकांचा. ह्याच्याशी कसं बोलायचं,